कशी त्या ठिकाणी वाढवायची हे आपण या ठिकाणी बघणार. शब्द कसे बिल्ड करायचे आणि शब्द बिल्ड केले की आपली व्होकॅब्युलरी जी आहे ती डेव्हलप होते. मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं, आय टोल्ड यू येस्टरडे की व्होकॅब्युलरी इज द कॅपिटल ऑफ लँग्वेज. भाषेचं भांडवल म्हणजे त्या भाषेचे शब्द आहेत. हे कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला ऑपोजिट आणि सिमिलर वर्ड्स सांगितले. तोच भाग या ठिकाणी आपण बघतोय. त्याच्यापेक्षा थोडा पुढचा भाग आहे की यामध्ये शब्दांची रचना कशी करायची, शब्द कसे बिल्ड करायचे, शब्द कसे कन्स्ट्रक्ट करायचे. जसे आपण बिल्डिंग बांधतो तसे शब्द सुद्धा आपल्याला बनवता आले. मग शब्दांची ही रचना आहे, ही रचना आपल्याला या चॅप्टरमध्ये. मग ती शब्दांची रचना मॉर्फिम्स या चॅप्टरशी रिलेटेड आहे. आता मॉर्फिम्स म्हणजे काय ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. समजा आपण एक शब्द घेतला अट्रॅक्ट शब्द घेतला तर अट्रॅक्टिव्ह, त्या अट्रॅक्ट शब्दापासून अट्रॅक्टिव्ह शब्द तयार झाला. अट्रॅक्टिव्हली हा तिसरा शब्द तयार झाला. अट्रॅक्शन हा चौथा शब्द तयार झाला. अट्रॅक्टिव्ह हा पुढचा एक शब्द तयार झाला. अट्रॅक्टेड हे जे पुढचे जे फॉर्म्स आपण जोडलेले आहेत ते फॉर्म्स म्हणजे शब्दाचं मॉर्फिम. हा मॉर्फिम शब्द आहे. परंतु इथे वर्ड फॉर्मेशन मध्ये आपण वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय ते या ठिकाणी बघणार आहोत. बघा, word formation means to add prefix or suffix to the base or root word. बघा, या ठिकाणी जो मूळ शब्द आहे, मूळ शब्दाला काही प्रिफिक्सेस, प्रिफिक्स म्हणजे काय, that form which is preceded before word, शब्दाच्या अगोदर, preceded to word, शब्दाच्या अगोदर जो प्रत्यय जोडला जातो त्याला प्रिफिक्स म्हणतात. and the form which is followed words that is called suffix. शब्दाच्या नंतर जो येतो त्याला सफिक्स म्हणायचा. आणि तो कोणत्या शब्दाला, बेस वर्ड किंवा त्याला रूट वर्ड म्हणतात. जो मूळ शब्द आहे त्याला अगोदर किंवा नंतर काही प्रत्यय जोडून शब्द बनवले जातात. हे म्हणजे वर्ड फॉर्मेशन. इट मीन्स which makes new meaningful word. एका शब्दापासून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार, त्या शब्दाला काही सफिक्स किंवा प्रिफिक्स जोडून. मग फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेले आहे बघा, मी काल तुम्हाला सांगितलं विरुद्धार्थी शब्द बनवताना काही तुम्हाला प्रिफिक्सेस दिले होते. ते प्रिफिक्स जोडून, सफिक्स जोडून जसे विरुद्धार्थी शब्द तयार होतात तसे इथं काही शब्दांचं फॉर्मेशन वेगवेगळ्या पद्धतीने होतं. पण नॅशनल हा जो शब्द आहे, नॅशनल म्हणजे काय, राष्ट्रीय. नॅशनल म्हणजे काय, राष्ट्रीय. आणि इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय हा एक इंग्रजी शब्द आहे. याच्या बरोबरच याला फक्त इंटर प्रिफिक्स जोडलं, INTER हे प्रिफिक्स या ठिकाणी आपण जोडलं आणि त्या नॅशनल शब्दाला इंटर प्रिफिक्स जोडून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार झाला. त्याला म्हणायचंय इंटरनॅशनल. म्हणजे बघा, नॅशनल शब्दापासून आपल्याला दुसरा शब्द बिल्ड करता आला, दुसरा शब्द फॉर्म करता आला, त्याला फक्त आपण प्रिफिक्स जोडलं, तो आहे इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय. याला वर्ड फॉर्मेशन. व्ह्यू, व्ह्यू म्हणजे काय, दृश्य, देखावा. आणि त्याला आपण प्रिफिक्स जोडलं प्री, मग प्रीव्ह्यू. प्री म्हणजे काय, त्याचा आपण पुढे बघणार. प्री म्हणजे बिफोर, अगोदरचा. गाईड, गाईड हा म्हणून शब्द आहे, त्याला आपण मिस हे प्रिफिक्स जोडलं, मिस गाईड. मार्गदर्शन, गैर मार्गदर्शन, चुकीचं मार्गदर्शन, मिस गाईड केलं. गाईड करणे म्हणजे मार्गदर्शन करणे आणि मिस गाईड करणे म्हणजे काय, चुकीचं मार्गदर्शन करणे. म्हणजे या गाईड शब्दाला फक्त मिस हे प्रिफिक्स जोडलं आणि एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार झाला, तो म्हणजे मिस गाईड. राईट, राईट म्हणजे काय, लिहिणे. आणि या शब्दाला हा मूळ शब्द आहे, इट इज अ रूट वर्ड, बेस वर्ड. हा मूळ शब्द आहे, बेस वर्ड आहे. त्याला फक्त आपण RE हे प्रिफिक्स जोडलं आणि
त्यापासून एक नवीन शब्द तयार झाला, रीराईट. राईट म्हणजे लिहिणे आणि रीराईट म्हणजे पुन्हा लिहिणे. ना म्हणजे बघा, लिहिणे आणि पुन्हा लिहिणे म्हणजे एका शब्दापासून त्याला काही प्रत्यय जोडून वेगवेगळे प्रत्यय आपण या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये घेतलेले आहे. असे वेगवेगळे प्रत्यय जोडून जे नवीन शब्द तयार होतात त्याला वर्ड फॉर्मेशन असतं. मग हे वर्ड फॉर्मेशन आपण काय जोडून करतो? प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून करतो. आजच्या लेक्चर मध्ये आपण वर्ड फॉर्मेशन हे प्रिफिक्स जोडून कसं करायचं, कोणकोणते प्रिफिक्सेस जोडून आपण वर्ड फॉर्मेशन करू शकतो, which prefixes by adding which prefixes how to form words. शब्द कसे फॉर्म केले जातात, शब्द कसे बिल्ड केले जातात, हे आपण या ठिकाणी या आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. उद्याच्या तासाला आपण सफिक्सेस जोडून वर्ड फॉर्मेशन कसं केलं जातं हे बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या चॅप्टरची तुम्हाला मी माहिती दिली आहे. वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल बघा, चला आता आपण या ठिकाणी पहिलं प्रिफिक्स बघणार आहोत, प्री. प्री हे प्रिफिक्स जोडून आपण वर्ड फॉर्मेशन कसं करायचं. प्री मीन्स बिफोर. प्री मीन्स काय? बिफोर. व्हिच प्रेसिडेंट टू रूट वर्ड. बघा, प्री हे जे प्रिफिक्स आहे, प्री म्हणजे काय? अगोदर, पूर्वी. कळलं ना? त्याचा अर्थ मी पण दिलेला. प्री प्रिफिक्सचा अर्थ आहे प्री हा जो प्रत्यय जोडायचा आहे आपल्या शब्दाच्या अगोदर रूट वर्डच्या प्रेसिडेंट टू रूट वर्ड. प्रेसिडेंट म्हणजे काय? शब्दाच्या अगोदर जोडलं जातं तो प्रत्यय, त्याला प्रेसिडेंट म्हणतात. मग कोणत्या शब्दाच्या? रूट वर्डच्या अगोदर जोडला जातो त्याला प्रिफिक्स म्हणतात. आणि तो कोणता प्रिफिक्स आहे? प्री हा प्रिफिक्स आहे. त्याचा अर्थ आहे बिफोर. बिफोर म्हणजे पूर्वीच्या, पूर्वीच्या अगोदर. ही या शब्दाचा अर्थ आहे. मग आता इथे काही उदाहरण आपण बघूया. पे. पे हा रूट वर्ड आहे, त्याला आपण प्री जोडलं, प्रीपे. बघा, आपण सिम कार्ड वापरतो, प्रीपेड कार्ड आणि पोस्ट कार्ड. पोस्ट कार्ड म्हणजे त्याचा आपण वापरून नंतर महिन्याला बिल पे करतो, परंतु प्रीपेड कार्ड आपण वापरतो म्हणजे काय? अगोदरच आपल्याला पैसे द्यावे लागतात आणि मग आपल्याला ते वापरता येतं. प्रीपे अगोदरच, बिफोर दिलेलं पेमेंट अगोदरच करावं लागतं, त्याला प्रीपे म्हणतात. प्रीमियम पूर्वी अगोदरच असलेला जो देखाव आहे, प्रीव्यू आहे, जो सुरुवातीलाच आपण बघतो तो. प्री हिस्टॉरिक म्हणजे बिफोर हिस्ट्री. प्रिकॉशन. प्रिकॉशन म्हणजे काय? अगोदरच घेतलेली सावधानता किंवा काळजी. प्री म्हणजे अगोदर, बिफोर. क्वेश्चन. क्वेश्चन हा या ठिकाणी रूट वर्ड आहे. इथं हिस्टॉरिक हा रूट वर्ड आहे, इथं व्यू हा रूट वर्ड आहे, इथं पे हा रूट वर्ड आहे. ह्या शब्दांना आपण प्री हे प्रिफिक्स जोडून त्याला नवीन शब्द तयार करतो. प्री कंडिशन. बघा, कंडिशन हा रूट वर्ड आहे, त्याला आपण प्री प्रिफिक्स जोडलं, प्री कंडिशन. प्री वेडिंग. आता प्री वेडिंग फोटोशूट करतात माहिती तुम्हाला, म्हणजे लग्नाच्या अगोदरचे जे फोटोशूट आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या प्री वेडिंग म्हणजे प्री, लग्नाच्या अगोदरचं. प्री डेट जी दिनांक आहे तिच्या अगोदर, त्या ठिकाणी प्री हिट, प्रीमेड, प्रीमॅच्युअर, प्रीपेड, प्रीस्कूल, प्रेस्टिज, प्रेस्टिज, कन्सल्ट, प्री. बघा, हे सगळे रूट वर्ड आहे, यांना त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? प्री हे प्रिफिक्स जोडून आपण त्यांचं
नवीन वर्ड फॉर्मेशन केलेलं आहे. म्हणजे या एका रूट वर्ड पासून नवीन शब्द तयार झाला. तो प्री हे प्रिफिक्स जोडून. प्री या प्रिफिक्सचा अर्थ मी तुम्हाला सांगितला बिफोर. आणि प्री हे प्रिफिक्स कुठं जोडलं जातं? प्रेसिडेंट टू रूट वर्ड. म्हणजे शब्दाच्या अगोदर जोडलं जातं. लक्षात आलं ना? शब्दाच्या अगोदर जोडून एक नवीन शब्द त्या मूळ शब्दापासून तयार होतो. त्याला म्हणायचं वर्ड फॉर्मेशन. चला आपण दुसऱ्या प्रिफिक्स कडे जाऊया. इंटर. आता इंटर म्हणजे काय? आता इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत, इंटर आणि इंट्रा. लक्षात घ्या. इंटर म्हणजे अंतर्गत आणि इंट्रा म्हणजे जहाज. लक्षात आलं ना? आता इथे इंटर आहे. इंटर मीन्स बिटवीन, बिटवीन दोन गोष्टींमध्ये, दोन वस्तूंमध्ये, दोन व्यक्तींमध्ये जे आहे त्याला इंटर म्हणतात. लक्षात आलं ना? हा. आणि याची उदाहरणे बघा. अशी जेव्हा आपल्याला काही शब्द बघायचे असतात, इंटरनेट. इंटरनेट जोडून आपण नेट या रूट वरला इंटरनेट जोडून इंटरनेट हा नवीन शब्द तयार झाला. त्याच्यानंतर इंटरकनेक्टेड. बघा, आता कनेक्टेड हा मूळ शब्द आहे आणि त्याला आपण इंटर हे प्रिफिक्स जोडून इंटरकनेक्टेड हा शब्द तयार केला. इंटरनॅशनल. इंटरकनेक्टेड म्हणजे पीपल आर इंटरकनेक्टेड टू इच अदर. अनेक लोक एकत्र जोडलेले आहेत, एकमेकांना जोडलेले आहेत. इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. इंटरनॅशनल कॉम्पिटिशन म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय स्पर्धा. म्हणजे अनेक देशांमध्ये भरलेल्या ज्या स्पर्धा असतात, देशांमध्ये भरलेल्या स्पर्धा. कॉम्पिटिशन बिटवीन नेशन्स. कॉम्पिटिशन बिटवीन नेशन्स म्हणजे इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय देशांमध्ये स्पर्धा. इंटर ऑफिस. ऑफिसच्या अंतर्गत. इंटर स्टेट राज्यांतर्गत. इंटर स्कूल शाळांतर्गत. इंटर मिशन, इंटर ऍक्ट, इंटरमिडिएट, इंटरडिपेंडंट, इंटर वॉर्ड, इंटर डिस्ट्रिक्ट. बघा, ही जी सगळे शब्द आहेत ते इंटर प्रिफिक्स जोडून त्या ठिकाणी तयार केलेले नवीन शब्द आहेत. पण हे नवीन शब्द त्या रूट वरले बनलेले आहेत. याला इंटर हे प्रिफिक्स जोडलं आणि इंटरचा अर्थ मी तुम्हाला सांगितला विदिन किंवा च्या आत किंवा च्या दोघांच्या मध्ये. असं दोन व्यक्ती, वस्तू, देश, राज्य, जिल्हे यांच्या अंतर्गत जे चालतं ते म्हणजे इंटर. दोन व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या, देशांच्या मध्ये किंवा अनेक देशांच्या मध्ये असताना त्यासाठी आपल्याला हे इंटर जोडावं लागतं. त्यानंतर त्यानंतर पुढची आहे री. री तिसरं जे प्रिफिक्स आहे ते री आहे. बघा, री. रीचं मी तुम्हाला काल सांगितलं, री हे जे प्रिफिक्स आहे ते आर ने सुरू होणाऱ्या शब्दापुढे जोडून त्याचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द तयार करता येतो. फॉर एक्झाम्पल रेग्युलर मी शब्द दिला होता, त्याला तुम्ही आय आर जोडला तर इरेग्युलर. आय आर जोडला तर इरेग्युलर विरुद्धार्थी शब्द तयार होतो. पण इथे आहे री. री म्हणजे काय? री म्हणजे पुन्हा, अगेन, बॅक, अगेन. पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट रिपीट करणे, पुन्हा पुन्हा, अगेन. त्याला म्हणायचं री. त्याचा अर्थ आहे इट मीन्स बॅक और अगेन. कळलं ना? आता बॅक म्हणजे पुन्हा, रिटर्न. रिटर्न मीन्स, बॅक मीन्स, रिटर्न मीन्स टर्न बॅक. रिटर्न या टर्न शब्दाला मी री हे प्रिफिक्स जोडलं. बॅकचा अर्थ तुम्हाला सांगतोय. बॅक आणि अगेन दोन अर्थ आहेत. बॅक या शब्दाचा अर्थासाठी मी एक शब्द घेतला टर्न. टर्न या शब्दाला मी आर ई, री हे प्रिफिक्स जोडलं. त्याचा शब्द नवीन तयार झाला. टर्न शब्दापासून रिटर्न शब्द तयार झाला. रिटर्न शब्द तयार झाला आणि त्याचा अर्थ आहे टर्न बॅक, पाठीमागे येणे. रिटर्न म्हणजे पाठीमागे येणे, म्हणून बॅक. रिटर्न बॅक, टर्न बॅक. रिटर्न काय अर्थ आहे? टर्न बॅक, पाठीमागे. अगेन. आणि आता दुसरा शब्द जो आपण अर्थ बघितला त्याचा अगेन. ही या प्रिफिक्सचा पहिला अर्थ बघितला बॅक. त्याचं उदाहरण मी तुम्हाला इथे दिलं. रिटर्न, टर्न बॅक, पाठीमागे येणे. आणि दुसरा अर्थ आहे अगेन. अगेन हे प्रिफिक्स री या प्रिफिक्सचा अर्थ आहे
रिअरेंज रिअरेंज अरेंज या मूळ रूट वर्डला मी री हे प्रिफिक्स जोडलं. लक्षात येतं ना. अरेंज या रूट वर्डला री हे प्रिफिक्स जोडलं आणि त्यापासून एक नवीन शब्द तयार झाला रिअरेंज. अरेंज करणे म्हणजे काय? व्यवस्थित व्यवस्था करणे आणि रिअरेंज पुनर्व्यवस्था करणे. म्हणजे पुन्हा व्यवस्था करणे, पुन्हा अगेन. मग त्याचा अर्थ काय रिअरेंजचा? अरेंज अगेन, पुन्हा व्यवस्था करा. त्यानंतर काही उदाहरण आपण रिज्युनेट, रिकॅपिच्युलेट, reincarnate, reading, rethink, rewrite, rejoin, retake, renovate, revision. आता रिव्हिजन बघा, तुम्ही वर्षभर अभ्यास करता बरोबर आहे ना, आणि पुन्हा तुम्ही काय करत असता म्हणजे वर्षभर तुम्ही एक धडा पुन्हा पुन्हा त्याला रिव्हिजन देत असता. रिव्हिजन म्हणजे काय? पुन्हा पुन्हा तुम्ही नजरेखालून तो रिव्हिजन म्हणजे काय? दृष्टी. आणि रिव्हिजन पुन्हा पुन्हा करून घालणे. ना रिनोव्हेट म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा तिच्यामध्ये काहीतरी मॉडिफाय करणे. एखादं घर आहे ते रिनोव्हेट करतो आपण, ना म्हणजे काय? त्याला पुन्हा मॉडिफाय करतो, मॉडर्न करतो, ते रिनोव्हेट. ना हे रिटेक, रिटेक पुन्हा घेणे. ना री पुन्हा, रिजॉइन पुन्हा जॉईन व्हा. आपण जॉईन झालो, परत लेफ्ट झालो, परत पुन्हा रिजॉईन. म्हणजे जॉईन या शब्दापासून रिजॉईन एक नवीन शब्द वर्ड फॉर्मेशन तयार झाला. बघा, राईट, राईट म्हणजे लिहिणे, पुन्हा रीराईट, पुन्हा लिहिणे. राईट या शब्दापासून एक नवीन शब्द तयार झाला रीराईट म्हणजे वर्ड फॉर्मेशन. थिंक, थिंक म्हणजे विचार करणे, आणि रिथिंक पुनर्विचार करा. ना म्हणजे बघा, थिंक या शब्दापासून फक्त आली हा प्रिफिक्स जोडला आणि एक नवीन शब्द तयार झाला, तो म्हणजे रीडिंग. तर रीडिंग म्हणजे काय? डीम म्हणजे पे करणे, आणि रीडिंग पुन्हा, पे अगेन, पे अगेन. बघा, पे अगेन म्हणजे काय? पुन्हा देणे, पुन्हा पैसे देणे. त्या शब्दात डीम या शब्दापासून रीडिंग हा नवीन वर्ड फॉर्मेशन तयार झाला. रिइन्कार्नेट, रिइन्कार्नेट पुन्हा त्या शारीरिक अवस्थेत येणे, आविष्कार होणे, पुन्हा शारीरिक रूपात येणे, भौतिक रूपात येणे. इन्कार्नेट म्हणजे काय? पुन्हा शरीर रूप धारण करणे, आणि शरीर धारण करणे, आविष्कार होणे, आणि रिइन्कार पुन्हा आविष्कार होणे. अशा पद्धतीनं हे री हे जर सोडलं तर त्यापासून त्या पद्धतीचे नवनवीन शब्द तयार होत असतात. याच्यासाठी आपण वाचन करा. आपल्याला अशा अनेक शब्द इंग्रजीमध्ये वाचन करताना आठवतील त्यावेळेस हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्या रूट वर्डला आपण काय केलेलं आहे? प्रिफिक्सेस जोडलेले आहेत. काही प्रिफिक्सेस जोडून त्याचा आपण आणि त्या शब्दापासून एक नवीन शब्द तयार केलेला आहे. तेच वर्ड फॉर्मेशन असतं. म्हणजे एक मॉर्फिम्सचा भाग आहे. तर त्याच्यानंतर आता आपण पुढचा प्रिफिक्स बघणार आहोत. पुढचा प्रिफिक्स आहे डी. डी इज नॉट डी. डी हे प्रिफिक्स आहे. त्याचा अर्थ आहे अवे फ्रॉम किंवा डाऊन किंवा ऑफ. बघा, अवे फ्रॉम दूर, त्यापासून दूर असणे. डी बार, बघा, एक्झिट फ्रॉम बोर्ड. बघा, डी बार, डी बार म्हणजे काय? एक्झिट, एक्झिट म्हणजे बाहेर जाणे. फ्रॉम बोट, बोट मधून बाहेर जाणे, उतरणे, त्याला डी बार म्हणतात. बार या शब्दाला रूट वर्डला जोडलं, त्यापासून नवीन शब्द तयार झाला. बार्क या शब्दाचा BARK, बार्क हा रूट वर्ड आहे. बार्क या शब्दाचा अर्थ आहे झाडाची साल, परंतु त्याच शब्दाला फक्त DE प्रिफिक्स जोडलं आणि एक नवीन शब्द तयार झाला. त्याचा अर्थ आहे बोट मधून खाली उतरणे. एक्झिट फ्रॉम बोट, ऐसा ना, एक्झिट फ्रॉम बोट म्हणजे व्हेहिकल. त्यापासून एक नवीन शब्द तयार झाला, ते बार्क आहे. डिवेल, आता डिवेल म्हणजे काय? रेल या रूट वर्डला DE जोडलं आणि त्याच्यापासून एक नवीन शब्द तयार झाला, रन ऑफ किंवा लीव ट्रॅक. म्हणजे रेल्वे डिरेल झाली म्हणजे काय? रेल्वे ट्रॅक वरून घसरली किंवा ट्रॅक सोडून दिला म्हणजे लीव ट्रॅक. तो रील वरून चालते रेल्वे, त्या रेल्वेनं तो
तिचा जो मार्ग आहे तो सोडला म्हणजे काय झाली ती डिरेल झाली. रेल्वेवरून रेल्वे ट्रॅक वरून ती डिरेल झाली म्हणजे त्या रस्त्यावरून ती खाली गेली. त्या रेल शब्दाला मी काय केलं डीई हे प्रिफिक्स जोडून डिरेल हा शब्द तयार केला. अशा पद्धतीनं डीई हे प्रिफिक्स जोडून तुम्हाला अनेक शब्द त्या ठिकाणी बनवता येतात. म्हणजे त्या शब्दाचे अर्थच बदलून जातात. असं नाही की त्याचा विरुद्ध अर्थ शब्द बनतो प्रिफिक्स जोडल्यावर. प्रिफिक्स जोडल्यावर त्या शब्दांपासून वेगळेच शब्द संग्रह तयार होतात आणि त्याने आपलं त्या भाषेचं भांडवल वाढतं. वर्ड फॉर्मेशन हा जो भाग आहे हे भाषेचं भांडवल वाढवण्याचं एक माध्यम आहे. मग आपण हे वर्ड फॉर्मेशन आपण रोज त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. रोज वाचन करणं गरजेचं आहे की असे किती प्रकारचे आपल्याला शब्द त्या ठिकाणी सापडत आहेत वाचन करताना. आता इथे बघा ऍक्टिव्हेट या शब्दाला मी डीई हे प्रिफिक्स जोडलं आणि त्यापासून ऍक्टिव्हेट म्हणजे काय चालू असणे ना याच्यामध्ये असणे. तर त्याला डीऍक्टिव्हेट म्हणजे काय एखादं अकाउंट जे आहे तुमचं व्हॉट्सअपचं अकाउंट ऍक्टिव्हेट आहे म्हणजे काय चालू आहे. परंतु ते तुम्हाला जर बंद करायचं असेल तर आपण त्याला काय करायचं फक्त हे मला बंद करायचं म्हणजे काय डीऍक्टिव्हेट करायचं आहे. मला ते आता चालू ठेवायचं नाही. म्हणजे फक्त ऍक्टिव्हेट शब्दाला फक्त डी हे तो शब्द लगेच नवीन शब्द तुम्हाला मिळाला डीऍक्टिव्हेट. कंपोज म्हणजे काय रचने एखादी गोष्ट रचणे किंवा तयार करणे ना. पण त्याला डिकंपोजचा दुसरा अर्थ आहे एखादी गोष्ट सडवणे वगैरे कुजवणे ना. तर त्याला डिकंपोज असं म्हणतात. कंपोज या शब्दाच्या तो वेगळा शब्द तयार कंपोज या शब्दाला जोडून आपण कविता कंपोज करत असतो रचत असतो कविता रचणे कंपोज पोयम लक्षात ना. परंतु त्याला डी हे जोडलं तर त्याचा अर्थ लगेच बघतो. डिकंपोज म्हणजे त्याचं विघटन करणे चढवणे कुजवणे वगैरे असं त्याचा अर्थ आहे. हायड्रेशन या शब्दाला हायड्रेशन म्हणजे काय पाणी पिणे. आणि आपल्या शरीरामध्ये खूप पाण्याची आपल्याला आवश्यकता असते. आपलं शरीर पाण्याने बनलेलं आहे. 80% पाणी आपल्याला. मग या हायड्रेशन या शब्दाला नीड ऑफ वॉटर हायड्रेशन. पण डिहायड्रेशन म्हणजे काय आपल्या शरीरातून पाणी आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होणे पाणी निघून जाणे म्हणजे डिहायड्रेशन. हायड्रेशन या शब्दाचा विरुद्ध तो शब्द डिहायड्रेशन वेगळा शब्द. ब्रीफ म्हणजे काय ब्रीफ म्हणजे एकदम संक्षिप्त डीप ब्रीफ. त्याला डी जोडलं डी ब्रीफ हा शब्द तयार झाला. स्टॅबिलाइज या शब्दाला डिस्टॅबिलाइज. डिमोटिवेट मोटिवेट या शब्द आहे. मोटिवेट शब्दाला डी हे प्रिफिक्स जोडलं त्याच्या वेगळा शब्द तयार झाला डिमोटिवेट. मोटिवेट करणे म्हणजे काय एखाद्याला प्रेरित करणे एखाद्याला एखाद्या गोष्टीबद्दल त्याला आकर्षित करणे त्याच्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दल चांगल्या गोष्टी रुजवणे मोटिवेट करणे त्याला प्रेरणा देणे डिमोटिवेट. काही लोक निगेटिव्ह असतात की आपल्याला डिमोटिवेट करत असतात म्हणजे काय आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी येऊन देण्यासाठी ते प्रयत्न करत नाही. डिमोटिवेट आपल्याला त्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करतात त्याला डिमोटिवेट. कोड डिकोड डिकन्स्ट्रक्ट कंटॅमिनेट. कंटॅमिनेट म्हणजे काय कंटॅमिनेट म्हणजे काय दूषित करणे. डिकंटॅमिनेट त्याला डी वेगळा शब्द तयार होतो. हे म्हणजे काय हे म्हणजे जर समाजामध्ये असलेला मान सन्मान आणि डी मला समाजातून मान सन्मान न मिळणे किंवा प्रतिष्ठा कमी होणे डी होणे. फॉरेस्ट या शब्दाला डी. आता फॉरेस्ट म्हणजे जंगल आणि डी फॉरेस्ट जंगल तोड ना. म्हणजे जिथे जंगलच आहे डी फॉरेस्ट उजाड आहे डी फॉरेस्ट. फॉरेस्ट या शब्दाला डी जोडला पाहिजे आणि एक वेगळा अर्थ शब्द फॉलिएट. आता फॉलिएट हा मूळ शब्द आहे. फॉलिएट म्हणजे काय झाडांची पानं होणे ना. झाडांची पानं जी गळतात त्याला फॉलिएट म्हणतात. आणि डिफॉलिएट ना. आता हा शब्द डिफॉलिएट तयार झाला आणि डिफॉर्म एखादी गोष्ट त्याला काही आकार वगैरे असतो त्याला वेगळाच रूप आकार देणे डिफॉर्म करणे वेगळ्या आकारामध्ये देणे. फ्रेंड हा मूळ शब्द आहे त्याला डिफरेंट डी जोडलं तर त्याचा वेगळा शब्द तयार झाला. डिफरेंट म्हणजे अनफ्रेंड
एखादा मित्र त्याला डिफ्रेंड आपल्या मैत्रीच्या लिस्टमधून एखाद्याला काढून टाकली तर डिफ्रेंड करणे ह्युमिडिफाय म्हणजे काय ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता वगैरे हवेमध्ये असते पाण्याचं प्रमाण असतं बाष्प असतं तर डिह्युमिडिफाय म्हणजे ते नाहीसे करणे मिलिटराइज आता मिलिटरी डिमिलिटराइज एखाद्या ठिकाणी सैन्य असतं परंतु त्याला काय म्हणतात सैन्य डिप्लॉय केलेले असतात परंतु त्या ठिकाणाहून डिमिलिटराइज करणे म्हणजे काय तिथलं सैन्य काढून घेणे त्याला डिमिलिटराइज म्हणतात म्हणजे सैन्य डिमिनरलाइज म्हणजे मिनरलाइज म्हणजे काय पाण्याचं सॉल्ट काढून घेणे डिमिनरलाइज करणे डिमिस्टिफाय डिओडोराइज डिओडोराइज म्हणजे काय ऑर्डराइज म्हणजे काय सुगंध परंतु डिओडोराइज म्हणजे त्या ठिकाणी एकदम गलिच्छ असा श्वास असणे तर डिओडोराइज म्हणतात डिपॉलिटिसाइज म्हणजे काय पॉलिटिसाइज म्हणजे काय राजकारण आणि डिपॉलिटिसाइज म्हणजे एखाद्या गोष्टीचं राजकारण काढून टाकणे त्या एखाद्या क्षेत्रामध्ये राजकारण न ठेवणे त्याला डिपॉलिटिसाइज म्हणतात आणि डिपॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या कमी करणे आता लोकसंख्या वाढते मग डिपॉप्युलेट करणे म्हणजे काय लोकसंख्या कमी डिसलायनेट म्हणजे काय पाण्यातील सॉल्ट काढून टाकणे डिस्टॅबिलाइज आणि डिथ्रोन म्हणजे काय थ्रोन म्हणजे एखादा माणूस राजा वगैरे असतो तो राणी वगैरे असते गादीवर बसते सिंहासनावर बसते पण तो डिथ्रोन त्याची गादीवरून हाकलून देणे सिंहासनावरून हाकलून देणे डिथ्रोन करणे म्हणजे एक्सपेल करणे काढून टाकणे त्याला डिथ्रोन म्हणतात ना हे नवनवीन शब्द काही आपल्याला फक्त ते आपल्याला त्यानंतर पुढचा प्रिफिक्स आहे तो आहे सब सब म्हणजे काय SUB सब सब मीन्स अंडर च्या खाली बिलो च्या खाली एखाद्या गोष्टीच्या खाली एखाद्या गोष्टीच्या अंडर असते हा सबचा अर्थ आहे मग हे प्रिफिक्स आपल्याला कुठं that denotes position being something हे काय इंडिकेट करतं काय दर्शवतं सब हे प्रिफिक्स आहे ते काय इंडिकेट करतं अंडर समथिंग बिलो समथिंग that denotes position beneath something एखाद्याच्या खाली असणे एखाद्याच्या खाली असणे लेसर स्टेटस कमी स्टेटसचा असलेला सबऑर्डिनेट कनिष्ठ दर्जाचा असलेला रिलेशन सबऑर्डिनेट रिलेशन खालच्या दर्जाचे त्याचं नातं असलेला म्हणजे अशा पद्धतीचं सब हे प्रिफिक्स होतो त्याचा अर्थ मग ते म्हणजे सबमर्ज म्हणजे काय मर्ज म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये विलीन होणे सबमर्ज म्हणजे काय दुसऱ्याच्या त्या अंडर विलीन होणे सबमरीन म्हणजे काय एक पाणबुडी असते बघा ती पाण्याच्या खाली असते लक्षात आलं ना त्याला सबमरीन म्हणतात सबवे एखादा रस्ता आहे तो वर एक रस्ता असतो खालून एक रस्ता असतो त्याला सबवे म्हणतात सब कॅटेगरी काही सब क्वेश्चन पण आपण म्हणतो काही उपप्रश्न असतात तशा पद्धतीनं काही सब कॅटेगरी पण असतात सबस्टिट्यूट म्हणजे काय एखादा पर्यायी क्वेश्चन म्हणजे एक प्रश्न असतो त्याला दुसरा पर्यायी क्वेश्चन पण असतो ऑप्शनल म्हणतो आपण त्याला तसा सबस्टिट्यूट सबमर्ज पुन्हा जो आलेला आहे बघा म्हणजे ह्या गोष्टी ह्या प्रिफिक्स जोडून आपल्याला अशा पद्धतीनं बनवता येतात एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या खाली असते त्याला आपण त्यावेळेस आपण सब हे प्रिफिक्स जोडून दुसरा शब्द आपल्याला तयार करता येईल हे आहे त्या ठिकाणी प्रिफिक्स त्यानंतर पुढचं प्रिफिक्स आहे मिस काल आपण मिस हे प्रिफिक्स जोडून काही विरुद्धार्थी शब्द पण बनवले होते फॉर एक्झाम्पल बिहेव या शब्दाला मिसबिहेव म्हणजे वर्तन बिहेव म्हणजे वर्तन आणि मिसबिहेव गैरवर्तन हा विरुद्धार्थी शब्द बनवला होता इथे सुद्धा या शब्दाचा अर्थ आपल्याला बघायचा आहे मिस या शब्दाचा अर्थ आहे हेट्रेड म्हणजे तिरस्कार वगैरे इनकरेक्टली रॉंगली बॅडली म्हणजे याचा अर्थ आहे चुकीच्या पद्धतीनं असा त्याचा अर्थ आहे मिस या प्रिफिक्सचा मग आता मिसट्रस्ट म्हणजे चुकीचा विश्वास त्या ठिकाणी मिसबिहेव गैरवर्तन चुकीचं वर्तन वाईट वर्तन मिसजज एखाद्याला आपण जज या रूट वर्डला मिस जोडलेला आहे तर बिहेव या रूट वर्डला मिस प्रिफिक्स जोडलेला आहे ट्रस्ट म्हणजे विश्वास मिसट्रस्ट त्याला ट्रस्ट मिस
विश्वास वगैरे आपण विश्वास ठेवला एखाद्या व्यक्तीवर म्हणा एखाद्या मित्रावर म्हणा आपण विश्वास ठेवला आणि तो चुकीचा ठरला तर आपण मिसट्रस्ट माझा विश्वास चुकीचा ठरला मिसजज एखादी गोष्ट आपल्याला मिसअंडरस्टँड गैरसमज होणे मिसमॅनेज एखादी गोष्ट आहे आपण त्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर मॅनेजमेंट जर चांगलं नसेल तर आपण काय म्हणतो मिसमॅनेजमेंट आहे सगळं म्हणजे बॅड मॅनेजमेंट आहे एकदम रॉंग मॅनेजमेंट मिसमॅच आता मॅच म्हणजे काय जोडी परंतु जी जोडी जर चांगली नसेल तर आपण काय म्हणतो मिसमॅच त्या मॅच या शब्दाला जोडलं मिसमॅच हा मिसयूज यूज म्हणजे काय उपयोग करणे उपयोगात आणणे वापरणे परंतु त्याचा वापर जर चुकीचा झाला तर आपण त्याला नवीन शब्द मिसयूज चुकीचा वापर आहे मिसलीड मिसबिलीव ना असे हे शब्द तुम्हाला या मिस जोडून मिस या प्रिफिक्सचा अर्थ आहे एखाद्या गोष्टी तिरस्कार रॉंग गोष्ट आहे बॅड गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे असं तुम्हाला इनकरेक्ट आहे असं तुम्हाला ज्यावेळेस सांगायचं आहे त्यावेळेस शब्दाला त्यानंतर पुढचा त्या ठिकाणी शब्द आहे बघा सॉरी या ठिकाणी हा जो भाग आपल्याला बघायचा आहे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे शेवटचं प्रिफिक्स आहे बघा हे प्रिफिक्स आहे ईएन हे प्रिफिक्स जोडून तुम्ही अनेक शब्द देखील म्हणू शकता इतर हे प्रिफिक्स जोडताना तुम्हाला काही शब्दांचं ऍडजेक्टिव्ह असेल नाउन असेल वर्ब असेल यांचं तुम्ही एक नवीन वर्ब मध्ये रूपांतर करू शकता त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत आता ईएन या प्रिफिक्सचा अर्थ आहे ऑफन ते याचा ईएनला काही वेळेस ईएम पण वापरला जातं हे कधी वापरलं जातं बीएमपी अशा शब्दांनी काही शब्दांची सुरुवात बी ने झालेली असेल काही ईएम ने झालेली असेल कारण आपण आयएम बघितलं तर ते बी आणि ईएम ने सुरू झालेले शब्दापूर्वी वापरतात फॉर एक्झाम्पल पॉसिबल इम्पॉसिबल हा विरुद्ध शब्द तसं तिथे ईएम हा जे प्रिफिक्स आहे ते बीएमपी या शब्दाने सुरू झालेल्या अक्षराने सुरू झालेल्या शब्दांमध्ये वापरतात याचा अर्थ आहे ईएम या प्रिफिक्सचा अर्थ आहे इन इनटू cause to be to cover with acting as to transform noun adjective verb into verb आणि विशेषतः या ईएन जे प्रिफिक्स आहे याचा वापर शक्यतो वर्ब बनवण्यासाठी केला जातो मग असे काही शब्द आहेत तुम्हाला इथे दाखवतो बघा put into verb forming बघा put into verb forming म्हणजे आता क्रियापद बनवण्यासाठी ईएन हे प्रिफिक्स वापरलं जातं ते कसं आहे केज म्हणजे काय पिंजरा एनकेज पुट इनटू केज बघा म्हणजे केज म्हणजे पिंजरा आणि पिंजरा हा नाउन आहे परंतु त्याचं जर तुम्हाला वर्ब बनवायचं असेल तर केज या शब्दाला ईएन हे प्रिफिक्स जोडलं एनकेज शब्द तयार झाला म्हणजे त्याचा अर्थ झाला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करणे पिंजऱ्यामध्ये पुट इनटू केज मध्ये ठेवणे म्हणजे बंदिस्त करणे एनकेस केस या शब्दाला ईएन प्रिफिक्स जोडलं आणि एक नवीन शब्द तयार झाला एनकेस म्हणजे काय एखाद्या व्यक्ती केस मध्ये ठेवणे त्यानंतर एनप्लेन प्लेन म्हणजे काय प्लेन म्हणजे हवाई जहाज समजलं ना त्याला ईएन प्रिफिक्स जर जोडलं प्लेन हे नाउन नाही परंतु त्याला त्याचं जर विशेषण करायचं असेल त्याचं जर वर्ब करायचं असेल एनप्लेन प्लेन मध्ये बसवणे समजलं ना टू प्लेस समथिंग बिगिन ज्यामध्ये बसवणे प्लेस समथिंग बिगिन एसपीएच म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे समथिंगचा एखाद्या गोष्टीमध्ये बसवणे त्याच्यासाठी तुम्हाला या पद्धतीनं या ईएन चा वापर करून त्या नामाचं क्रियापदामध्ये रूपांतर करता येतं म्हणजे पार्ट ऑफ स्पीच बदलतो ईएन हे प्रिफिक्स जर जोडलं तर त्या शब्दाचं नामाचं किंवा विशेषणाचं पार्ट ऑफ स्पीच बदलतं आणि ते क्रियापदामध्ये रूपांतरित त्यानंतर कॉज टू बी बघा कारण काय मेक इनटू ऍडजेक्टिव्ह और नाउन फॉर्मिंग एक ईएन प्रिफिक्स जोडून ऍडजेक्टिव्ह किंवा नाउन फॉर्म मध्ये शब्द बनवणे आता जसं इथे आपण वर्ब फॉर्म मध्ये बनवला
तसा इथे आता नाउन आणि ऍडजेक्टिव्ह फॉर्म मध्ये ईएन करून करायचा आहे. टू मेक समथिंग ऑर बिकम. टू मेक समथिंग बिकम, काहीतरी बनवणे, काहीतरी मोठं बनवणे. लार्ज, लार्ज या शब्दाला, लार्ज म्हणजे हे विशेषण आहे, लार्ज म्हणजे मोठा. लार्ज, लार्ज म्हणजे काय, मोठा. आणि त्या विशेषणापासून जर तुम्हाला मोठा करणे असं म्हणायचं असेल तर लार्ज या शब्दाला एनलार्ज म्हणजे मोठा करणे. हे आपण झालं त्याचं. स्लेव, स्लेव म्हणजे काय, स्लेव म्हणजे एखादा गुलाम करणे, एखाद्या व्यक्तीला गुलाम करणे. लक्षात ना, हे नाऊन आहे. मग त्या ठिकाणी त्याला इयन जर जोडला तुम्ही स्लेव या शब्दाला तर त्याचं यांचे गुलाम करणे हे आपण तयार करतो. रिच, रिच म्हणजे काय, श्रीमंत. आणि एनरिच, त्या रिच शब्दाला विशेषण आहे, हे विशेषण आहे ऍडजेक्टिव्ह नाउन फॉर्म. म्हणजे या ऍडजेक्टिव्ह पासून तुम्ही काय बनवलं आता, वर्ब बनवलं. रिच म्हणजे काय, श्रीमंत. आणि श्रीमंत करणे, अनेक लोकांना आपण एनरिच केलं. भाषा एनरिच केली म्हणजे काय, डेव्हलप केली. एनरिच लँग्वेज म्हणजे काय, भाषा डेव्हलप करा, भाषा श्रीमंत करा. म्हणजे काय, डेव्हलप करा. तर अशा पद्धतीने त्यांना ईएन करून त्या विशेषणांना आपण त्याचं क्रियापदामध्ये रूपांतर केलं. ते पार्ट ऑफ स्पीच चेंज करून करता सुद्धा येतो या ईएन. त्यानंतर कबूल, ज्याला वेगळी, ज्याला घेऊन. वर्ब नाउन फॉर्मिंग, वर्ब नाउन फॉर्मिंग. आता इथे नाउन या शब्दापासून वर्ब बनवायचं. वर्ब नाउन फॉर्मिंग टू कम्प्लीटली कव्हर, टू इन्क्लूड, बंद करून सांगण्यात आली. रॅप, रॅप म्हणजे पुन्हा एनरॅप. श्राउड, एन श्राउड. कॅप्सुलेट, कॅप्सूल असतं, एन कॅप्सुलेट, पूर्ण कॅप्सूल बंद करणे. पॉवर, पॉवर म्हणजे एन पॉवर, शक्तिशाली बनवणे, बळकट करणे. बार, एक बार. एम्ब्रेस, ब्रेस या शब्दाला ईएम. इथे बघा, या काही ठिकाणी सांगितलं ईएन ऐवजी ईएम जोडतात. सगळ्या ठिकाणी एन पॉवर नाही म्हणत, एन पॉवर नाही म्हणत, एन पॉवर. इथं बार केला एन बार, ब्रेस केला एम्ब्रेस, एम्ब्रेस. तीन शब्द तुम्हाला इथे दिलेले आहेत, त्यांना ईएन ऐवजी ईएम जोडतात. यांची सुरुवात सांगितलं पी एम डी एम पी, ई एम पी. म्हणजे या शब्दांनी, या अक्षरांनी सुरू झालेल्या शब्दांमुळे ईएम वापरतात. पॉवरची पी, बारचा पी आणि ब्रेसचा पी, हे शब्द पी एम आणि पी म्हणून त्यांच्याकडे ईएम हे जोडलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आज वर्ड फॉर्मेशन हा जो चॅप्टर आहे, या वर्ड फॉर्मेशन प्रिफिक्सेस जोडून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला हा चॅप्टर वर्ड फॉर्मेशन करता येतं. प्रिफिक्स जोडून कोणकोणते प्रिफिक्स जोडून करता येतं ते आपण या ठिकाणी बघितलं. मग त्याचे अर्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत का, त्या शब्दाचे, त्या प्रिफिक्सचे काय अर्थ आहे, तो काय म्हणून वापरला जातो, त्याचे अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचे काही एक्झाम्पल्स सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि हे या ठिकाणी आपण या वर्ड फॉर्मेशन हा जो चॅप्टर आहे तो आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचा. वर्ड फॉर्मेशन म्हणजे हे भाषेचं व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटचं एक सर्वात मोठं माध्यम म्हणजे वर्ड फॉर्मेशन आहे. लक्षात आलं ना. याच्यासाठी तुम्हाला त्या भाषेमध्ये वाचन वाढवणं, वाचन करणं, अशा शब्दांचा संग्रह करणे. लक्षात आलं ना. या शब्दाला कोणतं प्रिफिक्स जोडलेलं आहे, आपल्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून कोणतं जोडलेलं आहे, त्यातून आपल्याला रूट वर्ड वेगळा करता येतो का. आता या प्रश्नावर, या चॅप्टरवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा भाग आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. वर्ड फॉर्मेशन वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. काही शब्द तुम्हाला दिले जातात, सफिक्स जोडून दिले जातात किंवा प्रिफिक्स जोडून दिले जातात, आणि त्याच्यातला रूट वर्ड ओळखा, रूट वर्ड ओळखा. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आपण त्याच्यात असा बघणार आहोत. किंवा एखादा शब्द दिला जातो आणि
आणि त्याचे खाली तुम्हाला ते प्रत्यय दिले जातात, ते प्रिफिक्सेस किंवा सफिक्सेस दिले जातात. मग त्या शब्दाला कोणत्या प्रकारचा प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडता येईल ते तुम्हाला पर्यायामधून शोधून लिहायचं असतं. त्या प्रश्नांचा सराव आपण उद्याच्या तासाला गणिताने घेणार आहोत. धन्यवाद. सर दिसत होतं व्यवस्थित?